राम राम मंडळी, नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि आजचा व्हिडिओ मित्रांनो, उद्या आपल्या महाराष्ट्रातील विधानसभेचं मतदान आहे. आज प्रत्येक पक्ष, प्रत्येक उमेदवार आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या आपल्या पक्षाचा, आपल्या आपल्या विचारसरणीचा प्रचार करत आहे आणि समाजाला आवाहन करत आहे की मतदान करा आणि आमच्या पक्षाला विजय करा. तुम्हाला माझं एकच आव्हान आहे, कोणत्याही पक्षाला मतदान करा. तुम्हाला जो पक्ष चांगला वाटतोय, ज्याची विचारधारा तुम्हाला आवडते, 100% तुम्ही मतदान केलं पाहिजे. आणि मतदान हा लोकशाहीचा कणा आहे आणि तो लोकशाही बळकट करण्याचं काम हे मतदारांच्या हातात आहे. आणि ते मतदान 100% आपण केलं पाहिजे. आपल्याला आपली लोकशाही बळकट करायची. आणि काय होतं, लोकशाही एकदा बळकट झाली का तुम्हाला जे तुमचे प्रश्न किंवा तुमचे जे काय अडीअडचणी आहेत त्या तुम्हाला तुमच्या लोकप्रतिनिधी पुढे मांडता येतात आणि चांगल्या पद्धतीने विचारता येतात. ह्यासाठी तुम्ही मतदान केलं पाहिजे. तर नक्की उद्या मतदानासाठी सरकारी सुट्टी दिलेली आहे. तर त्या सुट्टीचा काही लोक गैरफायदा घेतात आणि कुठंतरी फिरायला जाण्याचं म्हणा किंवा ह्या गोष्टीचं प्लॅनिंग करतात. तर असं काही करू नका. तुम्हाला ज्या कामासाठी तुम्हाला सुट्टी दिलेली आहे, मतदानासाठी, थोडा एक तासभर जाऊन वेळ काढा आणि ते मतदान 100% करा, दाखवून द्या. आपली जी जनसामान्यांची जी ताकद असते, तुम्हाला एखाद्या कोणत्याही विचारधारेचा माणूस आवडत नसेल तर तुम्ही काय म्हणता, माझ्या एका मताने काय फरक पडायचे. पण तुमचं एक मत असं काही वेळेस निर्णायक ठरतं का समोरच्याचे किंवा एखाद्या पक्षाचा म्हणाच्या एखाद्या उमेदवाराला त्या गोष्टीचा फटकाही बसू शकतो आणि त्यातून एखाद्याला चांगला फायदा पण होऊ शकतो. त्यासाठी तुम्ही मतदान करणं पहिलं गरजेचं आहे. त्यासाठी घरातून बाहेर पडलं पाहिजे, वेळात वेळ काढून मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. आणि आपण हक्क यासाठी बजवायचं, आपण एक देशाचे कर्तव्यनिष्ठ नागरिक आहे आणि त्याचबरोबर आपल्यावरती देश कोणाच्या हातात द्यायचा किंवा आपलं राज्य कोणाच्या हातात द्यायचं हे आपल्या हातात आहे. त्यासाठी ते मतदानाचा हक्क आपल्याला दिलेला आहे लोकशाहीने. आणि तो हक्क, ती एक सामाजिक जबाबदारी, एक वैयक्तिक जबाबदारी, या सर्व गोष्टींचा विचार करून मतदानाला उद्या नक्की जा आणि सर्वजण मतदानाचा हक्क बजवा आणि आपली लोकशाही बळकट करा. तर आपण लोकांसमोर आपल्या व्यथा किंवा आपल्या समाजात ज्या गोष्टी चांगल्या वाईट घडत असतात, बाबा आमच्या गावाला रस्ता नाही, आमच्या गावाला पाणी नाही, आमच्या गावाला ह्या गोष्टी नाही, ज्या सुविधाचे तुम्ही विचार करत असता, बाबा ह्या गोष्टी मला पाहिजे किंवा ह्या गोष्टी वाईट होतात, ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे किंवा एखाद्याला न्याय मिळाला पाहिजे, एखाद्यावर अन्याय होतोय, ह्या गोष्टीसाठी तुम्ही लोकप्रतिनिधी निवडत असता. आणि त्या लोकप्रतिनिधीसाठी तुमच्या कामं होण्यासाठी किंवा समाजामध्ये एक चांगुलपणा टिकून राहावा, एकोपा टिकून राहावा आणि तुमची कामं, तुमची सामाजिक जे तुम्हाला रोड, रस्ते, पाणी, लाईट आणि जे तुमच्या शेती मालासाठी हमी भाव पाहिजे किंवा ह्या गोष्टी पाहिजे आहेत, त्यासाठी तुम्ही घरातून बाहेर पडा आणि तुम्हाला जो योग्य उमेदवार वाटते, जे योग्य सरकार तुम्हाला पाहिजे आहे, त्यासाठी तुम्ही जाऊन मतदानाचा हक्क बजावा. म्हणजे मित्रांनो, सुशिक्षित वर्ग भरपूर आहेत आणि सुशिक्षित वर्ग आहे त्यांना कामातून वेळ भेटत नाही. त्यासाठी सरकारने एक सरकारी सुट्टी मतदानाच्या दिवशी ठेवलेली आहे. तर त्या सुट्टीचा प्लॅनिंग कुठेतरी फिरायला जाण्यासाठी करू नका आणि आपली मतदान 100% जाऊन आपल्या ज्या ठिकाणी आपलं मतदान आहे त्या ठिकाणी जाऊन मतदान करा आणि आपला सुशिक्षित असण्याचा काहीतरी पुरावा त्या लोकप्रतिनिधींना दाखवून द्या. आणि त्यानंतर ओरडत बसण्यापेक्षा, 5 वर्षे ओरडत बसण्यापेक्षा एक दिवस पण लागत नाही, एक दिवसातला 1 तास जरी आपण त्या मतदानासाठी दिला तर तुमची भरपूर कामं पुढल्या 5 वर्षात होणार असतात. आणि तुम्ही जर मतदान नाही केलं तर ती 5 वर्षे ती कामं तुम्हाला त्या कामासाठी रडत बसावं लागतं. त्यासाठी मित्रांनो, जाऊन 100% मतदानाच्या ज्या ठिकाणी आपलं मतदान आहे त्या ठिकाणी जाऊन मतदान करा. मित्रांनो, लोकशाही तुमची टिकून राहिली पाहिजे यासाठी तुम्हाला हक्क दिलेला आहे मतदानाचा. कोणता प्रतिनिधी, कोणता लोकप्रतिनिधी, कोण आमदार, कोण खासदार, कोण मंत्री, कोण मुख्यमंत्री, कोण गृहमंत्री, या गोष्टी जर तुम्हाला निवडायच्या तुमच्या मनासारख्या पाहिजे असेल तर तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक चांगला असा ऑप्शन दिलेला आहे, तो म्हणजे तुमचा मतदानाचा हक्क.
आणि तो मतदानाचा हक्क चांगल्या व्यक्तीला, योग्य व्यक्तीला देऊन तुमचं मत हे कारणीक लावा आणि जाऊन मतदान करा. मतदानाच्या नावाखाली किंवा इलेक्शनच्या नावाखाली जातीवाद किंवा जातीमध्ये भांडणं लावणं किंवा ह्या गोष्टी भरपूर प्रमाणात केल्या जातात. तर ह्या गोष्टींना बळी पडू नका. जातीचं राजकारण जो पण कोणता पक्ष किंवा नेता करत असेल त्याला 100% घरी बसवण्याचा अधिकार तुम्हाला आहे. तुम्ही सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या मतदारसंघामध्ये विकास कामं झालेत का इथून पाठीमागे? जर झाली असेल तुमच्या मनात तर त्याला पुढच्या वेळेस संधी द्या 5 वर्ष. नाहीतर नवीन कोणी जर चांगलं काम करणारा असेल, सुशिक्षित असेल तर त्या व्यक्तीला निवडा आणि त्याला मतदान करा. आणि एक चांगल्या प्रकारचं आपल्या मतदारसंघामध्ये काम झालं पाहिजे किंवा आपल्या गावामध्ये काम झालं पाहिजे. प्रथम आपल्या गावामध्ये काम झालं की हे पहा, त्यानंतर मतदारसंघात अख्ख्या तालुक्यामध्ये काम झालं की हे पहा, त्यानंतरच त्या व्यक्तीला पुन्हा दुसऱ्यांदा संधी द्या. नाहीतर नवीन व्यक्तीला संधी देऊन पहा, ती पण लोक भरपूर कामं करण्यासाठी उत्सुक असतात, इच्छुक असतात. समाजासाठी काहीतरी करण्यासाठी त्या लोकांचा जीव तुटतो. त्यामुळं थोडा बारीक विचार करून चांगल्या गोष्टीला प्रोत्साहन द्या आणि मतदानासाठी उद्या 100% हजर राहा.